गौरी गणपती आता जवळपास 15 दिवसांवर आलेत। गणपती बरोबरच गौरी मुखवटे तयार करण्याची लगबग सुरू आहे। सांगलीतल्या एका कार्यशाळेतल्या गौरीच्या मुखवट्यांना परदेशातही मागणी आहे। पाहूया गौरीचे मुखवटे तयार करण्याची 50 वर्षांची परंपरा। गणपती गौरीचे वेध लागले आहेत। त्यानिमित्तानं गौरीच्या मुखवट्यावरही शेवटचा हात फिरवला जातोय। सांगलीच्या अरविंद तोगरे यांच्या ओम आर्ट्स कार्यशाळेतही याचीच लगबग सुरू आहे। अरविंद तोगरे हे स्वतः MA आणि GD आर्ट आहेत। त्यांचे वडील विजयकुमार तोगरे आणि सासरे विट्याचे दत्तात्रय बिडकर गणपती मूर्ती आणि गौरी मुखवटे तयार करायचे। त्यामुळे गेली 50 वर्ष गौरी मुखवट्याचा हा व्यवसाय सुरू आहे। साचा निर्मिती, मुखवटा घडवणं, फिनिशिंग, रंगकाम, दागदागिन्यांची कलाकुसर, डोळे, भुवया, नाक, ओठ यांचं नाजूक काम अशा अनेक टप्प्यांमधून हे मुखवटे आकाराला येतात। सजीव डोळे, धारदार नाक, नाजूक जीवणी आणि सुबक ठेवणं हे या मुखवट्याचं वैशिष्ट्य। गौरीचा व्यवसाय गेले आम्ही 50 वर्ष करतोय। माझे वडील 50 वर्ष करतायत आणि माझे सासरे पण गेली जवळजवळ 60 ते 70 वर्ष झालं हा व्यवसाय करतोय। आणि हे गौरीचे मुखवटे प्लास्टर ऑफ पॅरिसचे बनले जातात आणि हे शाडू मातीचे बनवणं शक्य नाही, कारण खूप नाजूक असतात। आणि POP मध्ये कसं की हे मुखवटे जवळजवळ 15 ते 20 वर्ष फॅमिली ते ठेवू शकते आणि शाडू मातीची मूर्ती ते ठेवू शकत नाही। त्यामुळे ह्याचं पर्यावरणाला कुठल्याही बाबतीत हानी होत नाही आणि ह्याचं साधारण वजन 100 ग्रॅम गौरीच्या मुखवट्यांचं असतं। वर्षभर गौरी मुखवटे तयार करण्याचं काम सुरू असतं। गौरीचे शाडूचे मुखवटे नाजूक असतात, त्यामुळे ते हाताळताना अडचण येतात। त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसचे गौरी मुखवटे तयार केले जातात। एका गौरी मुखवट्याचं वजन 100 ग्रॅमच्या आसपास असतं। हे गौरी मुखवटे दरवर्षी विसर्जित केले जात नाहीत, त्यामुळे पर्यावरणाला फारशी हानी होत नाही। मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, उस्मानाबाद, परळी, वैजनाथ आणि पंढरपूर अशा भागातून तोगरे यांच्या गौरी मुखवट्यांना मोठी मागणी असते। या ओम आर्ट्सचे हे मुखवटे अगदी सातासमुद्रापारही पोहोचले। आम्ही पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, धुळे, उस्मानाबाद अशा स्टेट लेवल आम्ही देतो। आम्ही वर्षभरात मिनिमम 6 ते 7 हजार गौरीचे मुखवटे बनवतो आणि आमच्यामध्ये आता पहिल्यांदा कमीत कमी 3000 मुखवटे तर आम्ही आमचे पाठवलेले आहेत आणि आता मिनिमम 3000 चा लॉट जाण्याच्या मार्गावर आहे। आणि आम्ही मुंबई आणि पुण्यामध्ये ज्यावेळेस मुखवटे देतो त्यावेळेस आमच्याकडे म्हणजे सेलिब्रिटी पण आमच्याकडून, मराठीतले जे सेलिब्रिटी आहेत ते पण आमच्याकडून गौरीचे मुखवटे घेतात। दागदागिने आणि आकार यांच्यात विविधता असलेले 8 ते 9 प्रकारचे गौरी मुखवटे इथे पाहायला मिळतात। त्यावरूनच त्यांचा दर ठरतो। आता पहिल्या टप्प्यात साधारणपणे 2000 गौरींचे मुखवटे तयार होऊन रवाना झाले आहेत, तर दुसऱ्या टप्प्यातल्या गौरींच्या मुखवट्याचं काम सध्या सुरू आहे। रवींद्र कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सांगली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।